हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 13 फेब्रुवारी 2025 रोजी महिला व बालविकास विभागाचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरमधील फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्टचे 19 प्रश्न आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि हे सर्व प्रश्न जीकेचे आहेत आणि म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आलेले प्रश्न जी की विद्यार्थ्यांकडून माहिती मिळालेली आहे तेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात आधी माफ करा, काल मी व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण गावी आलेलो आहे, बाराशूला यात्रा आहे आमची आणि माझ्या घरचा सप्ताह होता, तर अजिबात रेंजच नव्हती यात्रेमुळं, त्यामुळं मला काल व्हिडिओ अपलोड करता आला नाही। तर आजच्या प्रश्नांचं आपण ॲनालिसिस करूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि तलाठी भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। फक्त 500 रुपयामध्ये तुम्हाला हा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स मिळत आहे। सुरुवातीला आपण फर्स्ट शिफ्टच्या प्रश्नांची माहिती पाहूयात। तर पहिला प्रश्न आहे, अन्न भेसळ कायदा कधीचा आहे? तर अन्न भेसळ कायदा हा 1954चा आहे। 2006 मध्ये या कायद्यामध्ये सुधारणा झालेली आणि नवीन नाव त्याला दिलेलं आहे। पुढे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कधी सुरू झाली असा एक प्रश्न होता। तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कधी सुरू झाली ते मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे। कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा। फक्त एवढं मला माहिती आहे की दुष्काळ निवारण करण्यासाठी ही योजना काम करते। रोजगार हमी योजनेचं उद्दिष्ट काय आहे? तर रोजगार हमी योजनेचं उद्दिष्ट काय माहीत आहे का? ती ग्रामीण भागामध्ये किमान 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देणं हे त्याचं उद्दिष्ट आहे। आणि वि.स. पागे यांनी ही योजना सुरू केली 1971 मध्ये, जेव्हा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता फार मोठ्या प्रमाणामध्ये। मग त्या काळामध्ये लोकांना कामच नव्हतं म्हणून ही योजना सुरू केली होती। आणि मग 2005 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अशी सुरू झालेली आहे। तर 100 दिवस रोजगार देणे ग्रामीण भागामध्ये हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे। वाईन उत्पादनात महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर वाईन उत्पादनामध्ये महाराष्ट्रातील नाशिक हा जिल्हा प्रसिद्ध आहे। तसंच द्राक्षे उत्पादनामध्ये सुद्धा नाशिक प्रसिद्ध आहे किंवा पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे। हापूस आंब्यासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर हापूस आंबा हा रत्नागिरी जिल्हा प्रसिद्ध आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा देवगड आहे, पण हे रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न आहे, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणी केली? तर बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे। आणि कधी झाली? तर 20 जुलै 1924ला मुंबई या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। आर्थिक आणीबाणीशी संबंधित कोणते कलम आहे? तर आर्थिक आणीबाणीशी संबंधित कलम 360 आहे। हे 3 कलम लक्षात ठेवा। कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 घटक राज्याची आणीबाणी आणि कलम 360 आर्थिक आणीबाणी, असे ते 3 कलम आहेत। संपत्तीचा हक्क कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर कलम 31 याच्याशी संबंधित संपत्तीचा हक्क आहे, परंतु आता कलम 31 राज्यघटनेतून काढून टाकण्यात आलेला आहे। धर्मनिरपेक्ष हा शब्द राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कधी टाकण्यात आला? तर धर्मनिरपेक्ष हा शब्द राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये 1976 मध्ये टाकण्यात आला। आणि 1976 मध्ये जी 42वी घटना दुरुस्ती झाली त्यानुसार राज्यघटनेमध्ये 3 शब्द टाकण्यात आले, धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि एकात्मता, असे ते 3 शब्द टाकण्यात आलेले आहेत। जागतिक आणि तेव्हा इंदिरा गांधी ह्या भारताच्या पंतप्रधान होत्या आणि 42व्या घटना दुरुस्तीलाच मिनी राज्यघटना असं सुद्धा म्हणतात। जागतिक वारसा स्थळावर एक प्रश्न होता, त्याच्यानंतर किंमत वाढीवर सुद्धा प्रश्न विचारलेला होता। आता आपण सेकंड शिफ्टच्या प्रश्नांची माहिती पाहूयात। तर या ठिकाणी पहा सेकंड शिफ्ट। पहिला प्रश्न आहे, गोदावरी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? आता महाराष्ट्रामध्ये पहा, गोदावरी नदीचा उगमच मुळात नाशिक जिल्ह्यात झालेला आहे। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नाशिक, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, गडचिरोली या जिल्ह्यातून गोदावरी नदी वाहते। आणि महाराष्ट्रातील सुमारे 49% भूभाग हा गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे। डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे 1906 मध्ये। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार लावली जाते? तर राष्ट्रीय आणीबाणी ही कलम 352 नुसार लावली जाते। पुढचा प्रश्न आहे,
1857च्या उठावावेळी सातारा येथे कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला, तर रणराव बापूजी दुपते यांच्या नेतृत्वाखाली उठाव झालेला आहे. विज्ञानावर प्रश्न होते, त्याच्यानंतर नाबार्डवर प्रश्न होता आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर सुद्धा प्रश्न आलेला होता. जर तुम्हाला समाज कल्याण विभागाची टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि समाज कल्याण विभाग टेस्ट सिरीज विकत घ्या. तसंच समाज कल्याण विभागाचं ई बुकसुद्धा उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.